मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझा अकाली मृत्यू ही माझ्या आयुष्यातली अखेरची घटना होती. माणसं माझ्या प्रेताच्या अवतीभवती उभी होती. हे सगळेजण तीर्थयात्रेसाठी पंढरपुरात आले होते. माझं आकस्मिक निधन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारं होतं. माझी चिता रचण्यात आली. सगळेजण सारखे माझ्याबद्दलच बोलत होते. मी इथे दरवर्षी यायचो, त्यामुळे इतर गावांहून नेहमी येणारे यात्रेकरूही मला ओळखत होते. अर्थात माझ्या बहिरंगाशी त्यांचा परिचय होता. फारच सज्जन माणूस होता. याने आयुष्यात सगळं मिळवलं. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा. मरणही कसं आलंय पहा ना. शांतपणे, कुठलाच त्रास नाही, अगदी पूर्णत्व लाभल्यासारखं. मरण यावं तरी कुठे पंढरपुरात, तेही आषाढी एकादशीच्या दिवशी. हे सारं गेल्या जन्मीची पुण्याई आणि या जन्मात केलेल्या सत्कृत्यांमुळेच बरं का भाऊ. मी हे सारं निमूटपणे ऐकत होतो फक्त. दुसरं काही करू शकणार नव्हतो. मोठ्या विचित्र परिस्थितीत माझा जीव गेला होता. मी केलेल्या तीर्थयात्राही विचित्रच म्हणायच्या. खरं तर असल्या यात्रा आणि देवदर्शनात मला अजिबात रस नव्हता. पण जेव्हा ती विधवा यमुनाबाई वारीला जायला निघाली तेव्हा मलाही राहवलं नाही. गेल्या 12 वर्षांपासून मग मी इथे येतच राहिलो. यमुनाबाईचा सहवास 4च वर्षांचा होता. नंतर मात्र मी इतरांच्या मनावर माझ्या श्रद्धेची छाप पडावी म्हणून येत राहिलो. कधी कधी माझ्या वागण्याबद्दल लोकांमध्ये कानगोष्टीही चालायच्या. भजनी मंडळीचा खर्च मी स्वतः एकट्याच्या अंगावरती घ्यायचो. मी नवी योजना आखली की लोक ती मान्य करायचे. मी मंडळींसाठी आणखी एखादी सुविधा पुरवायचो. काल मी जेवलो, भजन कीर्तनात सहभागी झालो, पण पोटात जणू टाळ परस्परांशी टकरावत राहिले. छातीत मृदुंगाचा ताल घुमत होता. गळ्यात हार्मोनियम निनादत असल्यासारखं वाटलं. कानात झांजांचा आवाज घुमल्यासारखा. हे सारं सोसत मी निजायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. डोळा लागतोय न लागतोय तोच एका भयंकर स्वप्नाचं आक्रमण झालं. मी जीव मुठीत धरून धावतोय. सिंह माझ्या मागे लागलाय. मी आता त्याच्या तावडीत सापडणारच. पण हे काय? मला पाय उचलवतच नाही येत. भुकेल्या सिंहाचे दात आणि पंजे माझ्या शरीरात रुतणार. तेवढ्यात मी उडायला लागतो. उंच, अगदी उंचच उंच. सिंह मागच्या पायांवर बसून माझ्याकडे बघतच राहतो. मी धाडकन त्याच्या पुढ्यात आदळतो. सिंह फक्त एकटक माझ्याकडे बघतच राहतो, जणू तो जिवंत नसून पेंडा भरलेला असल्यासारखा. मग अचानक तो सुशीलचं रूप घेतो. सुशील म्हणजे माझा भाचा. तो ढापा टाकतोय. त्याचे डोळे थिजू लागलेत. तोंडातून रक्त मिश्रित फेस येतोय. त्याला भयंकर उचकी लागली आणि माझे डोळे उघडले. मला धाप लागली होती. तोंडावरून हात फिरवला तर काहीतरी गरम वाहताना जाणवलं. माझ्या तोंडातून रक्त येत होतं. मी डोळ्यांना हात लावला. गरम जाणवलं. काचेसारखे कडक, सिंहाच्या डोळ्यांसारखेच हिंस्त्र, सुशीलच्या डोळ्यांसारखेच तीक्ष्ण, बोचणारे. फक्त डोळेच तेवढे पेटलेले आणि सबंध शरीर शिथिल, थंडगार लोखंडासारखं. मी तळमळत उठलो तसे आजूबाजूला झोपलेले सगळेच जागे झाले. त्यांनी मला आधार दिला. पण तेवढ्यात उचकी आल्यासारखं झालं आणि कुणी काही करण्याआधी सारं स्तब्ध झालं. खुंटीवर लटकावलेल्या झांजेवर खडा पडल्यासारखा एकच आवाज आणि सगळंच मग शांत व्हावं, अगदी तसंच. मीही तसाच शांत आणि निश्चित झालो. काय झालं? अरे असं कसं झालं हे? माणसं गोळा होऊ लागली. काही नाही साहेब, हार्ट फेल झाला. आजकालचे हे नवे नवे आजार म्हणजे सगळी त्या देवाची करणी. ज्याचे दिवस भरले त्याला जावंच लागतं. आणि माझी अंत्ययात्रा निघाली. तशी ती सुशीलच्या मृत्यूच्या दिवशी सुरू झाली होती म्हणा. सुशीलला तिकडे जिल्हा रुग्णालयात मयत घोषित करण्यात आलं आणि इकडे मी माझं तोंड लपवू लागलो. वरवर पाहता पळ काढण्यात यशस्वी ठरलो असलो तरी सुशीलच्या घरी
त्या रात्री झालेलं भांडण शेजाऱ्यांनी ऐकलं आणि ती माहिती त्यांनी गावभर पसरवली. बघा त्या थोट्याची करामत. कापलेला तो माझा डावा हात डुकराच्या नाकपुड्यांसारखा फडफडवत होता. माझ्याच भूतकाळाच्या गटारात तो फडफडत राहिला. तेव्हा माझी बायको, तिचा भाऊ आणि त्याच्या बायको मुलांसह महिनाभरासाठी सहलीला गेलेली होती. माझं एक चित्रपटगृह होतं. तिथे मी सुशीलला तिकीट बुकिंगच्या कामावर ठेवलेलं होतं. त्या काळात त्याला दारूचं व्यसन जडलेलं होतं. तो फार उशिरा घरी यायचा. 3 वर्षांचं एक बाळ होतं त्याला. अपेक्षेपेक्षा सुंदर बायको त्याला मिळाली होती. तशी ती कानातल्या रिंगांवरून लग्नाच्या मांडवातच तोंड फुगवून बसलेली होती. लोक माझी कवटी फुटायची वाट बघत होते. माझ्या अर्धवट जळालेल्या शरीरावर लोकांनी तूप ओतलं. कवटीवरती थोडं जास्तच ओतलं. मग माझं प्रेत तसंच जळत असताना लोक घरी परतले. त्यांना अंघोळ करायची असेल, भजन कीर्तन करायचं असेल. इकडे मात्र माझं अर्धवट जळालेलं प्रेत, लाकडं, निखारे आणि नदीचा निर्मनुष्य काठ, आकाशाला आवाहन देणाऱ्या ज्वाळा आणि माझ्यातून निघत असलेला धूर. माझ्या थंडगार देहाला सभोवतालची आग किती सुखावते आहे. या निखाऱ्यांमध्ये कशी छान चमकत आहे. अशी चमक त्या दिवशी शेगडीच्या त्या निखाऱ्यांमध्येही होती. सुमतीने त्यावर तवा ठेवला होता. निखाऱ्यांचा उजेड तिच्या चेहऱ्यावर जणू एकवटला होता. मी तिच्याकडे बघत होतो. तिने माझ्याकडे नजर वळवताच मी कसनुसा झालो. मानेला झटका देऊन मी डोक्यातले सगळे किडे पळवून लावायचा प्रयत्न केला. बायको कधीचीच घरी नसल्यामुळे मी एकटा पडलो होतो. जेवणाखानाचे हाल होत होते. एके दिवशी सुशीलला म्हटलं, बाबा रे, तुझी वहिनी घरी येईतोपर्यंत तुम्ही सगळे माझ्यापाशीच येऊन राहा. मलाही बरं वाटेल. तुझ्या मुलाशी मला खेळता येईल. तुलाही टॉकीज जवळ पडेल. त्यावेळी माझं मन अगदी स्वच्छ होतं. असलं तसलं काही एक डोक्यात नव्हतं. सुशील तयार झाला. सुमती आणि बाळ माझ्याकडे राहायला आले. घराला जाग आल्यासारखं झालं. नंतर मात्र मीच हिशेबीपणा सुरू केला. या सगळ्यांचा 1 महिन्याचा घरखर्च वाचला. म्हणजे माझ्या जेवणाखानाची ही सोय तशी महागातच पडली होती म्हणायची. सुशीलला घरी यायला खूप रात्र व्हायची. बुकिंगचा हिशेब तर रात्री 10:30 पर्यंत संपायचा. पण नंतर तो पिऊन तर्र व्हायचा. मी बरेचदा त्याबद्दल त्याला बोललोही. तो हसून जमिनीकडे बघायला लागायचा. दिवसेंदिवस त्याची अवस्था खालावत चालली होती. हिंडत्या फिरत्या प्रेतासारखाच दिसायचा तो. स्मशानात एवढ्यातच आणखी एक प्रेत आलंय. अगदी माझ्या चितेजवळ त्याच्यासाठी चिता रचताहेत. ही कुणी बाई दिसते. 2 तरुण आणि 1 म्हातारा इतरांपेक्षा जास्त दुःखी वाटताहेत. कदाचित मुलं आणि नवरा असतील. बाकीचे सगळे भराभरा अंत्यविधी पार पाडायच्या मागे लागलेले आहेत. हे प्रेत खूपच शांत आणि समाधानी दिसतंय. स्वतःच्या मुलांकडून अग्नी दिला जाणार आहे ना. मीही मुलासाठी खूप तरसलो. मित्र छेडायचे, वडीलधारे सल्ला द्यायचे. मेंदीचं हिरवं गार कुंपण वाळवंटी प्रदेशातल्या वनस्पतीसारखं सुकत गेलं. मी तहानलेलाच राहिलो. मला एक हात नसल्यामुळे चांगली मुलगी लग्नासाठी मिळेच ना. ते कळल्यावर मी हबकलोच. मी तर फार मोठमोठी स्वप्न पाहत होतो. बहुधा सगळेच पाहत असतील. पण हाताबरोबरच माझी स्वप्नही छाटली गेली होती. माझी थोटी झालेली दिनचर्या माझ्या वैवाहिक जीवनाशी कधी समरस होऊ शकली नाही. मी त्यात नसल्यासारखाच होतो. हळूहळू त्याचीही सवय होत गेली. पण माझा हा पराभव कुठलीही कमकुवत फौज दिसताच तलवार हाती घ्यायचा. यमुनाबाईसारखी उदाहरणं माझ्या खात्यावर जमा झालेली आहेतच. त्या दिवशी मी बाथरूमला गेलो होतो. माझं बाथरूम फ्लॅटच्या मागच्या बाजूला जाऊन बाहेर आहे. बाथरूममधून बाहेर आलो तर किचनमध्ये दिवा लागलेला दिसला. तिथे जाऊन पाहिलं तर सुमती पाणी पीत होती. ग्लास तोंडाला न लावताच ती वरून पाणी तोंडात घेत होती. तिचं शरीर मागे झुकलेलं होतं. कमानीसारख्या त्या देहावर पाण्याच्या धारा ओठ आणि छातीवरून खाली ओघळत होत्या. त्या धारांसोबत मीही खाली उतरत होतो. ते बघताना मनातून भीती वाटत होती आणि भीतभीतच मी ते बघतही राहिलो होतो. ते दृश्य खूप धास्तावणारं होतं.
त्या धास्तीतच मी पुरता चक्रावलेलो असताना सुमतीचं माझ्याकडे लक्ष गेलं. ती हसली, तशीच उभी राहिली. मला काहीच सुचेना. तिने विचारलं, पाणी देऊ का? मी आवंडा गिळला. मी काही बोलायच्या आधीच तिने माझ्या हातात पाण्याचा ग्लास दिला. मी तिच्या त्या पाणीदार डोळ्यांमध्ये मला सगळ्याचा विसर पडला. माझ्यात बहुतेक सैतान संचारला होता. त्याला यात काहीच नवीन नव्हतं. पण सुमतीला? दुसरं प्रेतही जाऊन लोक निघून गेलेत. प्रत्येक जण हळूवार पावलांनी स्मशानाबाहेर पडत होता. वस्तीकडे परतत होता. जगण्यासाठी, घाबऱ्या मनाने, भौतिक जीवनाचं ओझं डोक्यावर घेऊन. पण स्मशानाच्या हद्दीबाहेर जाताच सगळे पुन्हा आपापल्या आवडीच्या विषयांमध्ये दंग झाले. चितेने पेट घेतला. ज्वाळा भडकू लागल्या, लवलवू लागल्या. किचनमध्ये माझाही तो एकुलता एक हात फडफडू लागला होता. सुमतीची दृष्टी जमिनीला खिळलेली होती. मी उठून उभा राहताच सुशीलच्या विचारात माझं संपूर्ण अस्तित्व गुंत्यात सापडल्यासारखं झालं. पण आत्ता काय? पूर ओसरल्यावरती हे सगळं म्हणजे फक्त विचारांचं भयान संकट. सडलेली प्रेत, दुर्गंधी. बांध फुटायच्या आधीच जर मी काही करू शकलो असतो तर. अशा अर्थाचा पश्चाताप दबक्या पावलांनी माझ्या आतबाहेर पहारा देत होता. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सुशीलही आला नाही. सुमती चहा देताना काहीशी चाचरल्यासारखी झाली. माझ्या चितेचे निखारे आता निवू लागले होते. अग्नी आता राखेच्या कब्जातच गेला होता. माझ्या मनात विचार सुरू झाले होते की सुशीलच्या बायको मुलाने आता त्यांच्या घरीच परतलेलं बरं. पण मी हे सांगायचं तरी कसं? संघर्ष आतल्यात धुमसत होता. प्रत्येक रात्र पहिलीपेक्षा जास्त अस्वस्थ होत चाललेली होती. मी स्वतःचीच फसवणूक करू लागलो. मी काही अत्याचार केलेला नाही, जबरदस्ती केलेली नाही. एके दिवशी मी सुमतीला कानातल्या रिंगा आणून दिल्या आणि हलकं वाटून घेतलं. रिंगा तिच्या कानात डुलू लागल्या. सुशीलने एके दिवशी तिला त्या रिंगांबद्दल विचारलं तर तिने किती सहजपणे उत्तर दिलं की घरखर्चासाठी तुम्ही जे पैसे देत होतात त्यातूनच जमेल तशी बचत करून त्या घेतल्या. तुम्ही तर कधी लक्षच देत नाही. त्या रिंगांना हात लावून तिचा नखरेलपणा चालला होता. सुमतीच्या चरित्राशी मी स्वतःच्या चरित्राची तुलना करायचा प्रयत्न केला. ती जास्त चलाक आणि स्वार्थी वाटली. सुशीलचा चेहरा कडवट झाला होता. त्याच्या डोळ्यांमध्ये काळोखाचा आणखी एक थर साचला. तो कुडत होता. दारूच त्याला पीत होती. सुशील आणि त्याची मंडळी परतली. माझ्या रात्रींचे उत्तरार्ध आता तेवढे जड वाटेनासे झाले. पहाटेचे 4 वाजले असतील. गार वारं वाहतंय. माझे राख हवेत मिसळून तरंगू लागले. मला तेव्हा गाढ झोपेतून कुणीतरी उठवलं होतं. सुशील मेला, त्याने आत्महत्या केली. दारावरती कुणी ठोठावत होतं. माझाच जीव भुर्रदिशी उडल्यासारखं वाटलं. सुशीलने माझा पिंजरा हिसकावला होता. मी नातेवाईकांच्या झुंडीत लपून राहिलो. असं म्हणतात की त्या रात्री सुशील घरी आला होता. एकदम तर्र झालेला. जोर जोरात ओरडत होता. बोलचाली कुणाचं पाप घेऊन फिरतेस? तो तिला मारत होता. ज्यांच्याबद्दल त्याच्या मनात शंका होता अशा दोघा तिघांची नावं घेऊन त्याने विचारलं. शेवटी नाईलाज झाल्यावर सुमतीच्या तोंडून आलंच, मामा. सुशील गुरासारखा ओरडला. सकाळ होता सगळ्यांनी पाहिलं तो या जगातून निघून गेला होता. त्याने आत्महत्येचा मार्ग त्यासाठी निवडला. दारूत एंड्रीन मिसळून तो ते प्यायला. सकाळी त्याला शवविच्छेदनासाठी नेत असताना सुमतीने त्याच्या खिशातून उरलेले पैसेही काढून घेतले. लोक तिच्या नावाने छी थू आणि माझ्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत होते. मलाही माझ्या स्वतःबद्दल आश्चर्य वाटलं. आयुष्यभर ज्याच्यासाठी तरसत होतो ते अपत्य एका अपराधातून जन्माला यायच्या तयारीत असावं. कुणास ठाऊक ते जन्माला आलं की नाही. आज माझी तापलेली राख हवेत मिसळते आहे. मला असं वाटतंय जणू त्याचीच इवली इवली बोटं मला कुरवाळत आहेत. माझ्या राखेवरून ते छोटेसे हात फिरत आहेत. माझ्या तापलेल्या रापलेल्या आयुष्याच्या वळणावर. त्यामुळे खूप बरं वाटतंय. तो माझी दाढी उपटतोय. खरबरीत चेहऱ्यावरून हात फिरवतोय. लाडात येऊन मी डोळे मिटून घेतलेत. तो त्याचं इटुकलं बोट माझ्या डोळ्यात खुपसतोय.
बघता बघता माझ्या डोळ्यात त्याची बोटं भाजली जात आहेत. त्याच्या बाळ डोळ्यांमध्ये ज्वाळा आहेत, सूड आहे. त्याच्या भयंकरपणामुळे माझे डोळे थिजून गेले आहेत. एक नवजात चेहरा एका मुक्या किंकाळीसरशी अवकाशात धुरासारखा पसरला जातोय. उजाडल्यावरती स्मशानातलं एक कुत्र पायाने अंग खाजवत हळूहळू माझ्या दिशेने येतंय. मला वाटतं सुशील अजूनही माझ्या मागावर असावा. ते कुत्र फे करतंय. त्याच्या तोंडातून फेस गळतोय. डोळ्यांवरती आलेली तिरीप मला सोसवत नाही. माझे डोळे अग्नीत राख झालेच नाहीत की काय? मला या डोळ्यांचा त्रास होतोय. कुत्र्याचे आत गेलेले डोळे माझ्या डोळ्यांच्या शोधात होते. कुत्र राखेच्या गरमपणामुळे कणल्यासारखा आवाज करतंय. तरीही शोध थांबवत नाहीये. अचानक त्याने कसलासा अदमास घेतला. मागचा एक पाय वर केला. जणू काही माझ्या डोळ्यांनाच एंड्रीन पाजलं जात असल्यासारखं मला जाणवतंय.